आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीनं आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे। मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। हीच समिती महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचं सर्वेक्षण समिती करत आहे। याच मागणीवर मात्र सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये। मात्र जर समितीला मुदतवाढ मिळाली तर आरक्षणासंदर्भातला अहवाल तयार होण्यासाठी डिसेंबर उजाडेल। परिणामी आरक्षण लांबणीवर पडेल। गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण एकाच व्यक्तीभोवती आलंय। नाव आहे मनोज जरांगे पाटील। 29 ऑगस्टला हे नाव फक्त मराठवाड्यापुरतं चर्चेत होतं। 31 ऑगस्टला त्यांच्या आंदोलनात लाठी हल्ला झाला आणि जरांगे पाटलांचं आंदोलन देशात पोहोचलं। त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात काय झालं असा प्रश्न पडला तर त्याची उत्तरं अनेक आहेत। राजकारण ढवळून निघालं, जरांगेंचं उपोषण संपलं, मात्र लढा सुरू होता आणि हाच लढा आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गावोगाव दौरे करत मनोज जरांगेंनी मराठा समाजाला एकवटण्याचं काम केलं। त्याचा पहिला प्रत्यय आला तो 14 ऑक्टोबरला सभेत। जरांगेच्या अंतरवालीमध्ये झालेल्या सभेत लाखोंचा समाज एकवटला। महाराष्ट्रानंही मराठा समाजाची एकजूट पाहिली। हीच एकजूट आणखी बळकट करण्यासाठी जरांगेंनी आपला दौरा कायम सुरू ठेवला। त्याच दौऱ्यातील पुणे जिल्ह्यातील सभांची आज सुरुवात झाली। खरं तर मनोज जरांगेंचा लढा 3 भागात सांगता येईल। पहिलं त्यांचं उपोषण, दुसरा त्यांनी केलेला महाराष्ट्र दौरा आणि आता तिसरा भाग अल्टिमेटमचा शेवटचा आठवडा जो सुरू झाला आहे आणि जो येत्या 24 ऑक्टोबरला संपेल। आणि त्यावर आहे आपला आजचा दुसरा प्रश्न। तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल। मनोज जरांगेचा विश्वास खरा ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। मनोज जरांगे दिसायला साधा पण ह्याच्या आत्मविश्वासानं आणि रणनीतीनं सरकारला त्यांच्या गावाच्या दारावर आणले। आपल्या मागणीसाठी समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रभावी प्लॅनिंग केलं। आणि अल्टिमेटमला संपायला अवघे 4 दिवस उरलेले असताना जरांगेंनी पुणे दौरा सुरू केलाय। त्यात परत एकदा त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचे दर्शन होत आहे। नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत मनोज जरांगे पाटील या शेवटच्या आठवड्यात आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं उरलेले 4 दिवस किती महत्त्वाचे ठरणार आहेत तेच जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम 0 अवरचा स्पेशल रिपोर्ट। मनोज जरांगेंचा झंझावात आज पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला। दोन दिवस मुंबईतल्या छोटेखानी बैठका आणि मुलाखत सत्रानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले। 22 तारखेला होणाऱ्या सभेआधी मनोज जरांगेंनी पुणे दौरा सुरू केला। आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावरून दौऱ्याची सुरुवात झाली। पहिल्या दिवशी जुन्नर, राजगुरुनगर, बारामती, फलटण आणि दहिवडी अशा 5 सभांचं आयोजन झालं। उद्याही अशा 5 सभा होणार आहेत आणि परवा म्हणजे 22 तारखेला अंतरवालीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या सभेचं आयोजन केलंय। चौदा ऑक्टोबरला जी गर्दी जमली होती ती पाहून आणि एकवटलेला मराठा समाज पाहून सरकारवर आणखी दबाव वाढवण्यासाठी आरक्षणाचं अल्टिमेटम संपायला उरले होते फक्त 6 दिवस आणि मनोज जरांगेंनी आपली स्ट्रॅटेजी बदलली। फक्त उपोषण आणि सभेपुरतं मर्यादित न राहता जरांगेंनी मुंबई गाठली। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि एका पाठोपाठ एक अशा जवळपास सगळ्याच मराठी माध्यमांना मुलाखती दिल्या। माध्यम म्हणजे ओपिनियन मेकर्स
अल्टिमेटम संपत असताना हा रणनीतीचा पहिला भाग सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. तोच अल्टिमेटम अवघ्या 4 दिवसांवर आता आलाय. मनोज जरांगेंनी आपल्या सभेची ताकद ओळखली. आजपासून पुणे दौऱ्याला सुरुवात केली आणि पहिल्याच सभेत सरकारला गंभीर इशारा दिला. एक पुरावा मिळाला काय आणि 100 मिळाले काय? कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. मी असं म्हणलं, एका दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी घेऊन 1 दिवसाची विधानसभा बोलवता येते, तुम्ही कायदा पारित करू शकता. आता कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला 5000 पानांचा पुरावा मिळालाय. आता सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. सभा या रणनीतीची दुसरी पायरी माध्यम झाली आणि आता विशाल जनसागर गावागावातून दबाव वाढवतोय. शेवटची सभा अंतरवालीत 40 एकर शेत खास सभेसाठी. अल्टिमेटम संपायच्या अगदी तोंडावर एक मराठा लाख मराठा, हाच इशारा, हाच इरादा. मग फक्त 1 दिवस मध्ये आरक्षण दिलं तर जल्लोष, नाहीतर चौथ्या आणि महत्वाच्या दिवशी ते आपल्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील. पण ही वेळ येणारच नाही आणि शिंदे फडणवीस सरकार आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसेल, असंच आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगेंनी आपल्या भाषणातून, मुलाखतीतून दिलाय. तो आजही दिला. आमची ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. 4 दिवसात कायदा पारित होणार नाही आणि तो जर केला आणि त्याला जर चॅलेंज झालं तर मग काय करायचं, म्हणून 1 महिना द्या. आपण त्यांना 40 दिवस दिले, 10 दिवस जास्त. आता समितीला पुरावे सापडले. आता कायदा 24 तारखेच्या आत पारित करायचा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. वळवळ अजिबात करायची नाही. नसता आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतल्याशिवाय आता राहणार नाही. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमध्ये सरकार काय भूमिका घेणार, शिवाय मनोज जरांगेंची काय भूमिका असेल, याकडे राज्यातील मराठा बांधवांचं लक्ष लागलंय. 0वर एबीपी माझा, मुंबई. विचार करा, खरंच उत्तर मिळतंय का कुठल्याही नेत्याकडून? कारण देशात कोटा वाढवला तर फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचं नाही, तर इतर अनेक समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत थांबले असताना त्यांचं काय होणार हा प्रश्न असेल. तसेच कुठल्याही नेत्यांना आरक्षण द्या म्हणताना ते कुणबी म्हणून मराठ्यांना द्या अशी जरांगेंची सहमती दर्शवली नाहीये, ना की मराठा म्हणूनच हवाय, कुणबी म्हणून नको असंही नारायण राणे सोडले तर कोणीही स्पष्ट सांगितलं नाहीये. दोन्ही निर्णय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने का नाकारलेले, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या, त्याच्यामध्ये काय दुरुस्ती केली गेली पाहिजे, ती कायद्याच्या नियमाच्या न्यायव्यवस्थेच्या चौकटीमध्ये कशी बसेल, ह्या सगळ्याचा ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोक बरोबर घेऊन, ह्याच्यातल्या नावाजलेल्या वकिलांना बरोबर घेऊन मार्ग त्या ठिकाणी काढावा. परंतु हा मार्ग काढत असताना आज ज्या घटकाला आरक्षण मिळालेले आहे त्यांना कुठलाही धक्का लागता कामा नये, ही भूमिका सर्वांची तिथं मांडण्यात आली. त्या लढाया लढत असताना याच्याकडे दुर्लक्ष करू नका की 10% आर्थिक मागासाच्या आरक्षणामध्ये 8.5-9% हे मेरिटवर 8 लाखापेक्षा कमी असल्यामुळे मराठा समाजाला मिळत आहे. ज्या वेळेला आपल्याला नवीन रिझर्वेशन मराठा म्हणून मिळेल त्यावेळेला आपण 10% आर्थिक मागासाला एलिजिबल नसू, याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे जर 16% आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला जसं EWS कोटा हा देण्यात आला होता, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली होती. 10% आरक्षण हे EWS मध्ये घटना दुरुस्ती करून दिलं होतं. तसंच आरक्षण हे मराठा समाजाला सुद्धा द्यावं, पण ते देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना एकत्रित यावं लागेल आणि पार्लमेंटमध्ये हे मुद्दे मांडावे लागतील. असो, आज नेत्यांच्या सभेला कमी आणि जरांगेंच्या सभांना जास्त गर्दी असंच चित्र महाराष्ट्रात दिसतंय. आजच्या आपल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्याय त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता,
अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल. मनोज जरांगेचा विश्वास खरा ठरेल का? युट्यूबवर प्रदीप किर्लोस्कर, सरकारची इच्छा असली तर कायदेविषयक अडचणी आहेत, कोर्टात टिकेल असे फुलप्रूफ करणे आवश्यक आहे. मराठा समाजाने धीर करून वाटचाल करावी. युट्यूबवरून विष्णू म्हस्के, मराठा कुणबी आणि मराठा कुणबी एकच आहेत. फेसबुकवरून राजेश खाकरे, होय नक्कीच, सरकारपुढे दुसरा पर्याय नाही. फेसबुकवरून सुदर्शन जाधव, केंद्रात यासाठी कायदा करावाच लागेल. फेसबुकवरून शंतनू व्ही गौतम, भावनेच्या भरात जाऊन सरकारी निर्णय कसे काय घेता येतील? कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागण्या पूर्ण होतील. फेसबुकवरून नितीन मांजरे, 24 तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मराठा समाज बांधवांनी सरकारसोबत असहकार आंदोलन पुकारावे. इंस्टाग्रामवरून मोहन सौदागर, कोर्ट जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत कोणाचंही आश्वासन खरं नाही. कोर्टात आरक्षण मिळालं तरच टिकेल. आज घडीला राज्यात मराठा आरक्षणासह अनेक जातींच्या संघटनांकडून आरक्षणाची मागणी सुरू आहे. राज्यात आरक्षणाच्या मागणीचा वणवा पेटला. मागणी रास्त आहे की नाही याची चर्चा करण्याची वेळ आज नाहीये, पण त्यांच्या मागणीतून महाराष्ट्राचं समाजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर गेलंय हे नक्की. आणि त्याचेच परिणाम अवघ्या काही महिन्यांवर आलेली लोकसभा आणि वर्षभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आज घडीला तरी नाकारता येत नाही. तुर्तास वेळ झालीये महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल. मनोज जरांगेंचा विश्वास खरा ठरेल का? युट्यूबवर एकूण 14,000 मतं. 63% होय म्हटलंय, 37% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 74% होय म्हटलंय, 26% नाही आहे. फेसबुकवर 54% होय आहे, 46% नाही. एक तरुण वेगवेगळ्या कारणांसाठी उपोषणामागून उपोषण करायचा अनेक वर्ष, पण याची म्हणावी तशी दखल कधी घेतली जायची नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मागास मराठवाड्यातील छोट्याशा गावात त्याचं आंदोलन सुरू होतं. नेहमीप्रमाणेच त्याचीही फार दखल कुणी घेतली नव्हती, पण तिथे पोलीस लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे चित्र बदललं. त्या उपोषणकर्त्याचं म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. 17 दिवसांच्या उपोषणानं सरकार सुद्धा झुकलं असं चित्र निर्माण झालं. जरांगे पाटील ब्रँड बनले. वंचित, उपेक्षित, गरजवंत मराठ्यांचा, बाया बापड्यांचा त्यांना मनापासून पाठिंबा मिळतोय असं चित्र आहे. त्यामुळे प्रस्थापित मराठा नेते सुद्धा त्यांना इग्नोर करू शकलेले नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. त्यांच्या एका शब्दावर गावागावातून पैसे जमले. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोकसभेला गर्दी करू लागले. मोठमोठ्या नावांकडून भ्रमनिरास झालेल्या मराठा समाजाला जरांगे पाटलांमध्ये आशेचा किरण दिसू लागला. मनोज जरांगे पाटील सध्या प्रसिद्धीच्या प्रखर झोतात आहेत आणि हीच वेळ असते सावध होण्याची. हीच वेळ असते रियालिटी चेक करण्याची. हीच वेळ असते गाडीवरील ताबा सुटण्याची आणि तो सुटणार नाही याची काळजी घेण्याची. हीच वेळ असते प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची. जरांगे पाटील आपली, समाजाची, महाराष्ट्राची काळजी घेतील अशी आशा. ब्रेक नंतर 0 आवर मध्ये आपलं पुन्हा स्वागत. कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी आज केली. मात्र फडणवीसांनी कंत्राटी भरती हे मविया सरकारचं पाप असल्याचा आरोप केला. याचे जे दोषी आहेत तेच जास्त आवाज करतायत अशी टीकाही केली. गेल्या 20 वर्षातील कंत्राटी भरतीचा घटनाक्रमही त्यांनी उलगडून सांगितला.
2003 साली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात पहिल्यांदा कंत्राटी भरती सुरू झाली. 2010 साली मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पहिला GR काढला. 2011 आणि 2014 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंत्राटी भरतीचा GR काढला. त्यानंतर 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा GR काढण्यात आला. एवढंच नाही तर थेट 15 वर्षांकरता कंत्राटी भरतीसाठी एजन्सीजही ठरवण्यात आल्या. हे पाप काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि मविया सरकारचं आहे असं सांगत उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या सगळ्या आरोपांचं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठानं खंडन केलंय. या महत्वाच्या विषयासोबतच 0 आवरमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.